नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकं आणि पौष्टिक खावंसं वाटतं, पण झटपट बनणारं पण पाहिजे। तुम्हाला कळालंच असेल मस्तपैकी खिचडी। तर चला तर मग आता आपण खिचडीला सुरुवात करूया। इथे खिचडी बनवण्यासाठी 1.5 माप तेल ओतून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतले, 1 चमचा जिरे आणि थोडासा खडा मसाला आहे तो पण टाकून घेतलेला आहे। आता आपण अर्धा कांदा चिरलेला टाकून घेऊया। मी इथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे। त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली। आता आपण त्यामध्ये अद्रक लसूण टाकून घेणार आहोत। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया। छानपैकी कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। स्वयंपाकाचा कंटाळा आला की पटकन होणारी खिचडी असते, म्हणून ही सगळ्यांची आवडती असते। आता त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ पण टाकून घेतले। आता सर्व व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये मी भाज्या टाकून घेते। यामध्ये सुरुवातीला मी फरसबी टाकून घेतले। आता यामध्ये मी गवारच्या शेंगा पण टाकून घेते। 7 ते 8 गवारच्या शेंगा बारीक चिरून घेऊन टाकून घेतल्यात। आता यामध्ये मी थोडीशी पालक टाकून घेते, 1 वाटी बारीक चिरलेली पालक आहे। आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतल्याच्या नंतर 1 वाटी बटाटे टाकून मोड आलेली मूग मटकी पण टाकून घेते। आता यामध्ये तुरीची डाळ पण टाकून घेते। तुरीच्या डाळीमुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते। आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आता मी तांदूळ टाकून घेणार आहे। मी तुम्हाला जी वाटी दाखवली त्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ आहे। आता सर्व टाकल्याच्या नंतर कोथिंबीर पण टाकून घेतली। आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं। बघा, तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या। चवीनुसार लाल तिखट टाकून घेतले। आता इथे थोडीशी हळद पण टाकून घेतली। आता यामध्ये मी सांबर मसाला टाकणार आहे। 1 चमचा सांबर मसाला टाकला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे। अशी खिचडी केल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकल्याच्या नंतर खिचडीला एकदम छान अशी टेस्ट येते। तुम्ही टाकून बघा आणि अशा प्रकारेच खिचडी करून बघा, किती छान आणि टेस्टी खिचडी होते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालंय। त्यामध्ये मी आता पाणी ओतून घेते। 1.5 वाटी तांदूळ आणि सर्व भाज्या मिळून जवळजवळ 3 ते 3.5 वाटी खिचडी झालेली आहे। त्यामुळे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतून घेतलेले आहे। एवढं पाणी ओतल्याच्या नंतर एकदम परफेक्ट अशी खिचडी शिजते, ना चिकट होते ना मोकळी होते। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ चेक करून थोडंसं मीठ पण टाकून घेतलं। आता आपण कुकर लावून घेऊया। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे भात शिजलेला आहे, 2 ते 3 शिट्ट्या पण झाल्यात। वाह, काय सुगंध येतोय! एकदम मस्त आणि टेस्टी खिचडी झालेली आहे। कुकर उघडताच मस्तपैकी सांबर मसाला आणि गरम मसाल्याचा एकदम सुंदर असा सुगंध येतोय आणि आपली गरमागरम आणि रंगीबेरंगी पौष्टिक व्हेजिटेबल खिचडी अगदी तयार झालेली आहे। तुम्ही एकदा करून बघा, किती सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर मंडळी, ही सोपी आणि पौष्टिक खिचडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।